भव्य स्नानगराचे अवशेष येथे सापडले. मोहनजोदडो, लोथल, कालिबांगण. मोहनजोदडो हे उत्तर बरोबर आहे. प्रचंड गोदीचे अवशेष येथे सापडले. धुळवीरा, कालिबंगण, लोथल. लोथल हे उत्तर बरोबर आहे. हडप्पा संस्कृती ही संस्कृती होय. नागर, ग्रामीण, औद्योगिक. नागर हे उत्तर बरोबर आहे. आर्याचा आद्य ग्रंथ हा होय. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद. ऋग्वेद हे उत्तर बरोबर आहे. आर्याने निसर्गदेवतांच्या कृपादृष्टीसाठी विधीला महत्त्व दिले. यज्ञ, दानधर्म, मूर्तिपूजा. यज्ञ हे उत्तर बरोबर आहे. आर्यांची कुटुंब व्यवस्था पद्धतीची होती. मातृसत्ता, पितृसत्ताक, भ्रातृसत्ताक. पितृसत्ताक हे उत्तर बरोबर आहे. महावीर वर्धमान हे जैन धर्मीयांचे तीर्थकार होते. पहिले, 23वे, 24वे हे उत्तर बरोबर आहे. महावीरांनी जैन श्रमणांसाठी व्रत सांगितले. ब्रह्मचर्याचे, तपश्चर्याचे, उपासतापासाचे. ब्रह्मचर्याचे हे उत्तर बरोबर आहे. गौतम बुद्धाने भाषेत आपले विचार मांडले. संस्कृत, पाली, हिंदी. पाली हे उत्तर बरोबर आहे. गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी मार्ग सांगितला. भक्ती, अष्टांग, यज्ञविधीचा. अष्टांग हे उत्तर बरोबर आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही यांची शिकवण होती. वर्धमान महावीर, भगवान बुद्ध, शंकराचार्य. भगवान बुद्ध हे उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण जिल्हे आहेत. 37, 33, 35, 36. 36 हे उत्तर बरोबर आहे. सूक्ष्मास्त्रे हे युगाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. पराश्म, मध्याश्म, नवाश्म, महापाषाण. मध्याश्म हे उत्तर बरोबर आहे. राजा हर्षवर्धनाचा पराभव या चालुक्य राजाने केला. दुसरा पुलकेशी, कीर्तिवर्मन, जयसिंग, विनयादित्य. दुसरा पुलकेशी हे उत्तर बरोबर आहे. सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. सातकर्णी प्रथम, गौतमीपुत्र सातकर्णी. सिमुख, हाल. सिमुख हे उत्तर बरोबर आहे. वेरूळ येथे कैलास मंदिर या राष्ट्रकूट राजाने बांधले. गोविंद तिसरा, ध्रुव, कृष्ण प्रथम, दंतीदुर्ग. कृष्ण प्रथम हे उत्तर बरोबर आहे. प्रागैतिहासिक काळात मानवी जीवन सभ्य होते. मानवाला लिपी अवगत होती. मानवी जीवन हे रानटी व भटक्या स्वरूपाचे होते. सिंधू संस्कृतीची गणना प्रागैतिहासिक काळात केली जाते. मानवी जीवन हे रानटी व भटक्या स्वरूपाचे होते. हे उत्तर बरोबर आहे. ताम्रपाषाण युगात ताम्र व पाषाण यांचा वापर केला नाही. मृत अवशेषांवर मोठे दगड विशिष्ट पद्धतीने ठेवले जात असत. अवजारे व हत्यारांसाठी ताम्र पाषाण यांचा संयुक्त वापर केला. मानवाने दुमजली घरे बांधली. ताम्र व पाषाण यांचा वापर केला नाही. हे उत्तर बरोबर आहे. सातकर्णी प्रथम हा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता नव्हता. सातवाहन घराण्याचा शेवटचा राजा होय. सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा होता. पराक्रमी व मुत्सद्दी होता. पराक्रमी व मुत्सद्दी होता हे उत्तर बरोबर आहे. कोल्हापूरच्या शिलाहारांवर या यादव राजाने विजय मिळवला. महादेव, जैतुगी, कृष्णदेव, सिंघन द्वितीय. सिंघन द्वितीय हे उत्तर बरोबर आहे.